नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की डॉक्टरांनी खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा मधूच्या कोणत्याही रिपोर्ट्स हे नॉर्मल येत नाही। सर्व रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले असतात आणि सर्व उपचार करून सुद्धा मधू वाचू शकत नाही आणि मधू ही सी इज डेड असे डॉक्टरांनी राघवला सांगितलेले असते। राघव आणि कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसतो, मात्र सिंधूचा काही डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि ती आपले प्रयत्न चालूच ठेवते। सिंधू म्हणत असते की काही झाली तरी मधुताई, तुम्हाला विनायकसाठी तरी या जगात परत यावेच लागेल, म्हणून सिंधू आपले प्रयत्न चालू ठेवते आणि खूप उपचार केल्यानंतर एक भयानक चमत्कार होतो आणि मधूचा मृत्यू झालेला असतो, परंतु मधू ही पुन्हा जिवंत होते कारण सिंधूने तिचे प्रयत्न चालूच ठेवलेले असतात। सर्वांना खूप आनंद झालेला असतो कारण मधू ही सिंधूमुळे परत तिला जीवनदान भेटलेले असते। तेव्हा ऋतुजा म्हणत असते की असे कधीच होऊ शकत नाही, कारण एक सौतन ही दुसऱ्या सौतीचा जीव कशी वाचू शकते। तेव्हा सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि सिंधू लगेच सर्व घाईने उपचार चालू करते। मधू ही चांगली बरी झालेली असते आणि शुद्धीवर आल्यानंतर सिंधूला खूप आनंद होतो कारण सिंधूने रात्रंदिवस मधूची काळजी घेतलेली असते आणि उपचार हे चालूच असतात। राघवला सुद्धा सिंधूचा खूप अभिमान वाटलेला असतो, जेव्हा राघव सिंधूचे आभार मानत असतो की सिंधू, तुझे हे उपकार मी कधी फेडू। तेव्हा राघव आणि सिंधूचा एकमेकांच्या हातामध्ये हात असतो आणि ते सर्व दृश्य पाहून शुद्धीवर आलेल्या मधूला मात्र खूप असा धक्का बसतो आणि तिला वाईट सुद्धा वाटते। तेव्हा मधू पुन्हा आपले डोळे झाकून घेते। राघव बाहेर गेलेला असतो, तेव्हा सिंधू ही मधूला शुद्ध आलेलीची ती बघते। तेव्हा लगेच सिंधू म्हणत असते की आता मी राघव सर आणि घरातील बाकी सर्वांना येथे तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन येते, कारण सर्वांना खूप आनंद होईल की तुम्ही शुद्धीवर आलात। तेव्हा मधू ही सिंधूच्या हाताला धरते आणि सिंधू, नाही, या जगामध्ये माझं असं म्हणण्यासारखं कोणीच नाही, तुम्हाला का वाचवलेस, मला खरंच जगायचे नव्हते, कारण मला कुणाच्या मध्ये आणि कुणाच्या प्रेमामध्ये नाही यायचे। आतापर्यंत जे झाले ते झाले आणि सिंधू, एक गोष्ट मी तुला सांगते की मी राघववर मनापासून खूप प्रेम करण्याचा प्रयत्न केला, परंतु राघवने मला बायकोचा हक्क कधीही दिला नाही आणि ज्यावेळेस आम्ही विनायकला दत्तक घेण्यासाठी तयार होतो, तेव्हा मात्र अनाथ आश्रमातील लोकांनी एक अट ठेवली होती आणि ते विनायकला राघवला दत्तक देण्यासाठी नकार देत होते, कारण राघव हा सिंगल होता, कारण त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त एकटा असल्यामुळे आणि आईची जबाबदारी ही कोण स्वीकारेल आणि विनूचा सांभाळ कोण करेल आणि राघवची ड्युटी ही अशी आहे, म्हणून ते विनायकला दत्तक देण्यासाठी राघवला तयार नव्हते, कारण राघवला विनायकचा खूप लळा लागला होता। ॲक्सिडेंट झाल्यानंतर तू हे घर सोडून निघून गेली, तुझा ॲक्सिडेंट झाला, पण राघवची अशी अवस्था झाली होती की राघव रात्रंदिवस सिंधू तुझाच विचार करत होता आणि त्याने जेव्हा आम्हाला लग्न करण्याची ही वेळ आमच्यावर आली, तेव्हा त्याने त्याच वेळीस आम्हाला सांगितले होते की नाही, मी सिंधूशिवाय बाकी कुणालाही माझ्या आयुष्यात बायकोचे स्थान देणार नाही आणि आता विनायकसाठी मी हे लग्न करतो आणि घरासाठी, पण मधू, मी तुला बायकोचे कोणतेही हक्क देणार नाही, असे राघवने मला त्याच वेळेस वचन दिले होते आणि प्रॉमिससुद्धा केले होते। मी सुद्धा राघवला प्रॉमिस केले होते की मी तुझ्या आयुष्यातील सिंधूची जागा कधीही घेऊ शकणार नाही, पण विनायकला माझा लळा लागला आणि विनायक मला आई म्हणतो, आमच्यामध्ये अजूनपर्यंत कोणतेही नाते नाही, राघवने मनापासून मला कधीच स्वीकारले नाही। आणि एक गोष्ट मधू ही सिंधूला म्हणत असते की सिंधू, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे आणि आज आपला ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला वाचवले, मला काही वाचवायची गरज नव्हती, कारण तुझ्या आयुष्यातला खूप मोठा असा काटा दूर होत होता। मी तुझ्या जागी जर असते तर मी खरंच वाचवले नसते। सिंधू, तू खरंच खूप मोठी आहे, मोठ्या मनाची, तुझेही उपकार मी नाही विसरू शकत, पण राघव आणि माझ्यामध्ये अजूनपर्यंत असे कोणतेही नाते नाही, राघवने कधी माझा विचारसुद्धा केला नाही। वेळोवेळी संकटात मी राघवची प्रत्येक क्षणाला साथ दिली, मी माझ्या सुखी आयुष्यसुद्धा कधी स्वीकारले नाही, पण राघवच्या आयुष्याचा विचार केला आणि विनायकचा सांभाळ करून त्या घराला मी पूर्णपणे पाठिंबा दिला, बाकी माझ्याकडून कोणताही हेतू नव्हता। राघवचे प्रेम मिळवण्यासाठी मला असे वाटत होते
होते की आज राघव माझ्यावर प्रेम करीन, उद्या मला बायकोचा हक्क देईल, पण तसे कधीही झाले नाही. सिंधू, जोपर्यंत तू 10 वर्षे येते नव्हती तोपर्यंत राघवने मला कोणताही बायकोचा हक्क दिला नाही आणि आमच्यामध्ये ते नातेसुद्धा अजूनपर्यंत नाही. त्यामुळे सिंधू, तू आणि राघव एकमेकांसाठी बनलेले आहे. तू प्लीज राघवपासून दूर जाऊ नको. सिंधूला वाटत असते की मधुताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. तेव्हा मात्र मधू एक प्रश्न विचारते की सिंधू, आज मी माझ्या डोळ्यांनी बघितले की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा राघव हा आपल्याला दोघींना वाचवण्यासाठी नाही येऊ शकत. तो फक्त सिंधू तुझाच विचार करतो. तू संकटात होती आणि त्याने आपला श्वास देऊन तुला त्या संकटातून वाचवले, परंतु राघवला माझी आठवणसुद्धा झालेली नाही. कारण मी बसमध्ये राहिले. राघवचे माझ्यावर प्रेमच नाही. मी त्याच्या आयुष्यात असो किंवा नसो, त्याला त्याचे काही घेणे नाही. त्यामुळे मी बसमधून मला उतरवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्या बसबरोबर मी दरीत जाऊन आपला जीव कायमचा देण्याचे ठरवलेले होते. तू मला का वाचवले? सिंधू म्हणत असते की मधुताई, तो तुमचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्ही राघव सरांना विचारू शकतात. मी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार नाही. तेव्हा मात्र मधू म्हणत असते की सिंधू, जोपर्यंत तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तोपर्यंत मी कोणतेही औषधं गोळ्या घेणार नाही. त्यानंतर विनायक आतमध्ये येतो. मधूला शुद्ध आल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर मधूला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि मधू ही राघवबरोबर बोलतसुद्धा नसते आणि ती राघवला हातसुद्धा लावून देत नसते. राघव मधूची खूप माफी मागतो. खरंच मधू, मला माहिती नव्हते की तू त्या बसमध्ये राहिली, कारण मी इतका वेडा झालो होतो की परिस्थितीच तशी होती. मधू ही राघवपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचा रागराग करत असते. राघवला खूप वाईट वाटत असते की मधू का अशी वागते. तेव्हा मधू म्हणत असते की राघव, तुला सिंधूची गरज आहे आणि तो सिंधूबरोबरच राहू शकतो. राघव म्हणत असतो की मी सिंधूबरोबर राहू शकतो, पण मधू, आत्तापर्यंत तू माझ्या आयुष्यात बरेचसे काही केले. तुझेही उपकार तर मी विसरू शकत नाही. तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको. मधूच्या जखमा ह्या खूप ओल्या असतात, त्यामुळे त्यातून रक्तसुद्धा येत असते. मधू घरातील कुणाचे काही ऐकत नाही आणि राघवपासून ती दूरच राहत असते. त्यानंतर विनायकने मधूसाठी कडक उपवास केलेला असतो आणि तो पायात चप्पल, बूट वगैरे काहीच घालत नसतो. मधूलाही समजते. तेव्हा मधू लगेच प्रेमाने विनायकला मिठी मारते. त्यानंतर सिंधू ही बाहेर एका कॉफी शॉपमध्ये ही सावीला आणि गेलेले असतात आणि तेथे ऐनवेळेस रेश्मा आलेली असते. रेश्माचे मात्र ऋषभला सोडून, ऋषभचे रेश्मावर काही लक्ष नसल्यामुळे ती बाहेर एका मित्राबरोबर फिरत असते आणि ते सत्य सिंधूला दिसते. तेव्हा सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला वाटत असते की तो मुलगा रेश्माला त्रासच देत आहे. म्हणून सिंधू धावतच तेथे जाते आणि त्या मुलाच्या सणकणसे कानाखाली लावते. त्याचवेळी रेश्मा म्हणत असते की तो माझा मित्र आहे. सिंधू, त्याच्याबरोबर तू जे काही वागली ना ती चुकीचे वागली, कारण तू माझ्या मित्राला अशी कानामागे नाही मारू शकत. तू त्याची माफी माग. तेव्हा सिंधू म्हणत असते की रेश्मा हा तुला त्रास देतो आणि तू त्याचा त्रास का सहन करते? कोण लागतं तू त्याची? तेव्हा रेश्मा ही खोटं बोलते आणि ती सिंधूला तेथून जायला सांगते, कारण तुझा आणि आमचा कोणताही हक्क राहिलेला नाही. आमच्यामध्ये तू पडू नको. तेव्हा मात्र सिंधू ही अपमान झाल्यासारखी तिथून जायला निघते. मात्र तो जो मुलगा असतो तो रेश्माला म्हणत असतो की तू ह्या बाईवर देखत का खोटं बोलली? काय गरज होती तुला इतकं खोटं बोलण्याची? तेव्हा रेश्मा ही सिंधूला बघत नाही. तिला असे वाटते की सिंधू गेली असेल. रेश्मा त्या मुलाला म्हणत असते की अरे, ती माझी मोठी जाऊबाई होती आणि आपल्यामध्ये जे काही चालू आहे ते जर तिला समजले असते तर तिने आज आपले अफेअर हे घरच्यांना सर्वांना सांगितले असते आणि घरातील सर्वांनी मला घराबाहेर काढले असते. त्यानंतर सिंधू ही रेश्माला चांगला जाब विचारते. तेव्हा रेश्मा ही खूप रडत असते आणि तिच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडले हे सर्व प्रसंग रेश्मा आता सिंधूला सांगणार असते. कारण रेश्मावर अशी परिस्थिती येणार असते कारण त्या मुलाने तिला धोका दिलेला असतो आणि सिंधूशिवाय तिला कोणताही पर्याय नसतो. म्हणून राघव आणि सिंधूने रेश्माला सावरलेले असतात. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.